नमस्कार. आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्टचं दुसरं प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे याचा थोडासा आढावा घेऊया. प्रथम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे इंट्रोडक्शन म्हणजेच उजळणी आपण या ठिकाणी करणार आहोत. याच्या अगोदर आपण वर्ग समीकरण मध्ये काय पाहिलं होतं आणि या ठिकाणी आपण काय बघणार आहोत. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि नेचर ऑफ रूट्स हे जे दोन घटक आहेत, मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग यामध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच मूळ स्वरूप, आपण ते मांडण्याचं स्वरूप कसं आहे. ज्या पद्धतीनं आपण पहिल्या प्रकरणामध्ये क्रॅमर्स रूलमध्ये स्टँडर्ड इक्वेशन तयार केलं होतं लिनियर इक्वेशनचं, त्या पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म तयार करायचं आहे. त्यानंतर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा मुद्दा येणार आहे, म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची मुळं आपल्याला काढायची आहेत. आणि ह्या सगळ्या पार्टवर आपल्याला 2.1 एक्झरसाइज आहे. यानंतर आपल्याला सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची आपल्याला उत्तरं काढायची आहेत आणि यावर 2.2 एक्झरसाइज आपल्याला सोडवायचं आहे. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर, पूर्ण वर्ग पद्धत वापरायची आहे आणि त्या पूर्ण वर्ग पद्धत करून क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण सोडवायचं आहे. त्यावर 2.3 एक्झरसाइज आहे. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, फॉर्म्युला सूत्र तयार करायचं आहे. सूत्राचा वापर करून आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे आणि त्या सूत्राचा वापर करण्यावर आपल्याला 2.4 एक्झरसाइज पूर्ण करायचे आहे. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, यानंतर ह्या मुद्द्याला या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच आपल्याला मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, यामध्ये स्टँडर्ड फॉर्म, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इथपर्यंतचा भाग येतोय. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे म्हणजे त्याची स्वरूप, नेचर म्हणजे स्वरूप, क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्याचं स्वरूप आणि ते मुळांच्या स्वरूपात आहे. मग ते कोणत्या पद्धतीनं काढायचं आहे तेही बघायचं आहे. आणि त्यानंतर त्यांचा असणारा संबंध, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स म्हणजे सहगुणक आणि मूळ उत्तराचं, त्याचा एकमेकाशी असणारा संबंध आपल्याला बघायचा आहे. म्हणजे नेचर, रूट्सचं नेचर, मुळांचं स्वरूप बघायचं, मुळांचा आणि सहगुणकांचा असणारा संबंध क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला बघायचा. टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स, म्हणजे आपल्याला मुळं देतात आणि त्याचा वापर करायचा आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, मिळवायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्यासाठी मूळ देतात, त्यावरून इक्वेशन मिळवायचं. या सर्व भागावर आपल्याला 2.5 एक्झरसाइज कव्हर करायचं आहे. त्यानंतर येते तो लास्ट पार्ट, ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचा उपयोग कसा करायचा आहे हेही आपल्याला या प्रकरणामध्ये लास्टला बघायचं आहे. त्यावर लास्ट एक्झरसाइज 2.6 म्हणजे प्रॉब्लेम, वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणं यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. आणि मग या 2.1 ते 2.6 या सगळ्याचा एकत्रित प्रॉब्लेम सेट 2 आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. म्हणजे एकूण 6 प्रॅक्टिस सेट आणि 1 प्रॉब्लेम सेट. आणि या पद्धतीचे मुद्दे, इंट्रोडक्शन, स्टँडर्ड फॉर्म, रूट्स, सोल्युशन्स बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, सोल्युशन बाय कम्प्लीट स्क्वेअर, फॉर्म्युला, नेचर ऑफ रूट्स, रिलेशन, ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग रूट्स अँड ॲप्लिकेशन, या सर्व भागांवर आपण हे प्रकरण बघूया. सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. पूर्वीमध्ये आपण पॉलिनॉमियल्स अभ्यासलं होतं, बहुपदी, त्यामध्ये घातांक 1 आणि 2 असणाऱ्या बहुपदी आपण अभ्यासल्या होत्या. ज्याचा घातांक 1 आहे त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणलं होतं, म्हणजे x या व्हेरिएबलचा घातांक 1, आणि ज्याचा घातांक 2 आहे अशा व्हेरिएबलला आपण समीकरणाला म्हणू किंवा बहुपदीला म्हणू, अशा बहुपदीला आपण क्वाड्रॅटिक बहुपदी म्हणलं होतं. घातांक 2 असणाऱ्या बहुपदी, घातांक 1 असणाऱ्या, त्यानंतर एकपदी, द्विपदी, त्रिपदी, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल या पद्धतीचा आपण अभ्यासलं होतं. मग एकपदी, द्विपदी, त्रिपदी नंतर आपण जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बघणार आहे याचाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये रूपांतरण कसं करायचं
हे त्याच्या डेफिनेशन वरून बघूया. म्हणजे अशा पद्धतीचं इक्वेट टू द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल टू द 0, म्हणजे वर्गीय बहुपदी इक्वल टू 0 बरोबर 0 असली पाहिजे, बरोबर 0 असली पाहिजे अशा पद्धतीचं. अँड स्टडी द इक्वेशन वी गेट, आणि त्या समीकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वर्गीय बहुपदीला बरोबर 0 असावं, इक्वेट टू द 0, अँड दॅट इक्वेशन स्टडी इन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. Such type of equation is known as quadratic equation. म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलच्या बरोबर 0 असावं अशा वर्गीय बहुपदीला वर्ग समीकरण असं आपण म्हणू. आता अशी वर्ग समीकरण आपण याच्या अगोदर आपल्या नित्य जीवनामध्ये सुद्धा अभ्यासलेले आहेत. आयताचा अभ्यास केलेला आहे. आयताकार एक क्षेत्र आहे, संकेत नावाच्या व्यक्तीने घेतलेलं. मग त्या परचेस ए रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग एरिया 200 मीटर स्क्वेअर, ज्याचा क्षेत्रफळ 200 मीटर वर्ग आहे. लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर, ज्याची लांबी 10 मीटर आहे. मोर दॅन इट्स ब्रेड, की ज्याच्या रुंदीपेक्षा 10 मीटरनं जादा आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेड, तर त्याची लांबी आणि त्याची रुंदी आपल्याला विचारलेली आहे. मग या अगोदर आपण पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, यामध्ये हेच गणित जर असतं तर आयताकार प्लॉट आहे, लेंथ अँड ब्रेड आर 2 व्हेरिएबल्स आपण समजून घेतलं होतो. मग लेंथ x, ब्रेड y आपण मानत होतो. एरिया 200 आहे. L इंटू बी, L इंटू बी मीन्स x इंटू y इज इक्वल टू 200 असं आपण लिहू शकत होतो. आणि अट दिलेली आहे, मी अंडरलाईन केल्या डार्क शेडिंगनं. लेंथ ऑफ द प्लॉट, लांबी ही म्हणजे x ची किंमत 10 मीटर मोर दॅन द ब्रेथ, म्हणजे रुंदीपेक्षा 10 न जादा आहे. रिलेशन आहे दोघांचं, म्हणजे इथं जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचं एकमेकाशी रिलेशन आहे. आणि हेच रिलेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी उपयोगाला येते. आता हे रिलेशन आपण या ठिकाणी लिनियर इक्वेशन मध्ये आपण या पद्धतीने मांडतोय. रुंदी, लांबीचं माप रुंदीपेक्षा 10 न जादा आहे. x बरोबर 10 अधिक y असं आपण लिहू शकतो. म्हणजे x वजा y बरोबर 10 इक्वेशन लिनियर इक्वेशन मध्ये मिळेल. मग आपल्याला क्वाड्रॅटिक मध्ये पाहिजे तेच आपण या पद्धतीने मांडतोय. रेक्टँग्युलर प्लॉट, एरिया 200 मीटर स्क्वेअर, अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, ब्रेथ रुंदीला आपण x मानूया, लांबीला x अधिक 10 m मानायचं. आता या ठिकाणी इथं आपण लांबी x, रुंदी y मानल्या, इथंच रुंदीलाच x मानलं. असं का केलं त्याचं कारण ही हेडलाईन आहे. लेंथ ऑफ द प्लॉट, लांबीचं माप रिलेशन रुंदीशी जोडलेला आहे. म्हणजे लांबीचा संबंध रुंदीशी जोडलेला आहे. लांबी आहे पण किती आहे, रुंदीच्या अधिक 10. म्हणजे रुंदी किती आहे माहित नाही. मग जे माहित नाही त्याला आपण x मानूया. therefore breadth is x meter, therefore length is x plus 10 meter. meter is the unit in that example. एरिया आपल्याला दिलेला आहे, एरिया ऑफ द रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेड, लांबी गुणिले रुंदी, आयताचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ आहे 200, लांबी गुणिले रुंदी, या ठिकाणी आपल्याला x रुंदी आहे, लांबी गुणिले रुंदी, x गुणिले x अधिक 10, x गुणिले x अधिक 10, या दोघांचा गुणाकार x गुणिले x, x चा वर्ग अधिक 10, x वर्ग अधिक 10x, या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार x वर्ग अधिक 10x, हा इकडे आला की वजा 200 होतोय. x स्क्वेअर प्लस 10x प्लस मायनस 200 इज इक्वल टू 0. या पद्धतीनं आपल्याला इक्वेशन सोडवलेलं आहे. सोडवलेलं नाही, तयार केलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करायची पद्धत आपण बघितली. लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला साम्य पण आपण पाहिलं, परंतु आपल्याला याचा वापर न करता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ते कन्वर्ट कसं करायचं या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. हे दाखवण्याचं कारण काय, आपण जेव्हा पेपर मध्ये गणित येतात इनवर्ड मध्ये शाब्दिक उदाहरणं येतात तेव्हा ती शाब्दिक उदाहरणं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मधून सोडवायची का क्वाड्रॅटिक मधून सोडवायची
ह्याचाच बद्दल मुलांचा संभ्रम जास्त असतोय. यासाठी हे दोन्ही सेपरेट करून तुम्हाला सांगत आहे. या पद्धतीनं त्याचा एक्झाम्पलचं अभ्यास करा आणि त्यानुसार आपण ते सोडवायचे आहे. लेट अस स्टडी हाऊ टू सॉल्व द इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं कसं याचा अभ्यास इथून पुढे करायचा आहे. हे एक्झाम्पल तयार कसं करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॉर्म मध्ये कसं आणायचं हे आपण बघितलं. त्यासाठी आपल्याला डायग्रामची गरज लागणार आहे. इन वर्ड शाब्दिक एक्झाम्पल मध्ये शाब्दिक एक्झाम्पल उदाहरणं जे आहेत त्या उदाहरणांमध्ये आपल्याला कंपल्सरी डायग्रामची गरज राहणार आहे. जॉमेट्रिकल एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये कंपल्सरी आपण उदाहरणांमध्ये डायग्रामचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपल्याला समजायला ते सोपं जाणार आहे. बघूया कशा पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण सोडवायचं. इक्वेशन्स आपण बघूया, त्याचे कोएफिशियंट्स बघूया, सहगुणक बघूया आणि कोणाचे सहगुणक 0 असावेत आणि कोणाचे नसावेत याचा अगोदर पडताळा घेऊया. 3 पदी, त्रिपदी, द्विपदी, एकपदी. त्रिपदीय वर्गपदी वर्ग समीकरण, द्विपदीय वर्ग समीकरण, एकपदी वर्ग समीकरण. समीकरण कधी तयार होत आहे ह्याचं उदाहरण मागाशी सांगितलं होतं की इक्वेट टू झिरो व्हायला पाहिजे. इथं नाही, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहेत ह्या. मग राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. अगोदर त्या इंडेक्स स्वरूपात मांडूया. 9वी मध्ये आपण पाहिलं होतं इंडेक्स स्वरूपात. म्हणजे दिलेल्या 3 पदांमध्ये आपण ते मांडायचं, क्रमानं उतरत्या क्रमानं मांडायचं. अगोदर वर्ग, सिंगल, कॉन्स्टंट, वर्ग, सिंगल, कॉन्स्टंट नाही +0, वर्ग, सिंगल नाही 0x, कॉन्स्टंट नाही 0. या पद्धतीनं आपण इंडेक्स फॉर्म मध्ये मांडलं. ऑब्झर्व द कोएफिशियंट अँड फिल इन द बॉक्सेस. निरीक्षण करूया कुणाचं, कोएफिशियंट सहगुणकांचं. x² चा कोएफिशियंट किती आहे 1, x चा 3, कॉन्स्टंट -5, x² 3, x चा -5, कॉन्स्टंट 0, x² 5, सिंगल x चा 0, कॉन्स्टंटचा पण 0. आपल्याला नीट निरीक्षण केलं तर कोएफिशियंट ऑफ x², x वर्गचा सहगुणक आपल्याला मिळतोय बघा. x वर्गचा सहगुणक मिळतोय इथं 1, इथं काय मिळतोय बघा 3 आणि इथं मिळतोय 5. कोएफिशियंट्स आर नॉन झिरो. दे आर मोस्ट इम्पॉर्टंट मीनिंग. या शब्दाचा अर्थ काय होतोय तर x वर्गचा जो सहगुणक आहे तो 0 असता कामा नये. जर तो 0 झाला तर हे पदच निघून जाईल. मग वर्गपद निघून गेलं तर हे वर्गीय बहुपदीच असणार नाही, म्हणजेच वर्ग समीकरण पण होऊ शकणार नाही. म्हणजे वर्गपदाचा जो सहगुणक आहे, वर्गीय चलाचा सहगुणक आहे, तो 0 असता कामा नये. कोएफिशियंट्स आर नॉन झिरो. कुणाचा, वर्गपदाचा. त्यानंतर कोएफिशियंट्स ऑफ x² आर नॉन झिरो. अनदर कोएफिशियंट ऑफ x आर x3 दिलेलाच आहे. इथं -5, इथं 0 येणार आहे रिस्पेक्टिव्हली. क्रमानं आपण ते मांडत गेलो. म्हणजे इथं आपल्याला एक x चा सहगुणक 0 आहे आला तर चालतो. वर्गपदाचा सहगुणक 0 असून चालणार नाही. वर्गपदाचा सहगुणक 0 असून चालणार नाही. कॉन्स्टंट टर्म कोणते आहेत बघा, -5, 0, 0. इथं सुद्धा कॉन्स्टंट टर्म 0 आहे. कॉन्स्टंट टर्म ऑफ ए सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. दुसऱ्या तिसऱ्या आपल्याला पदामध्ये, बहुपदीमध्ये, वर्गीय बहुपदीमध्ये कॉन्स्टंट टर्म 0 आहे, चालते. इथं x चा कोएफिशियंट पण 0 चालतोय. परंतु आपल्याला सांगितले
कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आर नॉन झिरो, तो शून्य असून चालणार नाही. यानंतर आपल्याला बघायचं स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म मध्ये वर्ग समीकरण कसं मांडायचं. डेफिनेशन आपल्याला दिलेले आहे. याच्या अगोदर पण आपण डेफिनेशन बघितली होती. काय डेफिनेशन आहे. इक्वेशन इन्व्हॉल्विंग, जे इक्वेशन आपण घेणार आहोत त्यामध्ये वन व्हेरिएबल, एकच चल असला पाहिजे, अंडरलाईन आहे. अँड हॅव्हिंग 2 एज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, जास्तीत जास्त त्याचा घातांक इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजे, 2 पेक्षा जास्त नको. इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. 2 कंडिशन आहेत. वन व्हेरिएबल पाहिजे, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2, म्हणजे त्याचा घातांक 2च पाहिजे आणि एकच चल पाहिजे. ह्या 2 अटी ज्या समीकरण सॅटिस्फाय करेल त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू. त्याचं स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म मध्ये या पद्धतीने मांडायचं. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c मध्ये प्लस इज इक्वल टू 0, यामध्ये x स्क्वेअर x वन व्हेरिएबल आहे, x चा स्क्वेअर आहे, मॅक्झिमम इंडेक्स इज 2 आहे. a b c आर द रियल नंबर्स, या वास्तव संख्या आहेत. म्हणजे कोएफिशियंट जे आपण घेणार आहे सहगुणक या वास्तव संख्या असल्या पाहिजेत. आणि महत्वाचं कारण या ठिकाणी आहे a इज नॉट इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इज नॉट इक्वल टू 0, तो शून्य असता कामा नये. तो शून्य आला तर वर्गपद असणार नाही, लिनियर इक्वेशन होईल. त्यामुळं स्क्वेअर आपण जो मॅक्झिमम इंडेक्स ज्या व्हेरिएबलचा घेणार आहे त्याचा कोएफिशियंट नॉन झिरोच, शून्य असता कामा नये. पुढं ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला सराव करायचा आहे ए बी आणि सी च्या किमती घेण्यासाठी. क्वाड्रॅटिक इक्वेशन 3 ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. हे आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मांडायचं. एक मांडून दिलेलं आहे, हे मांडायचं आहे. वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 7 इकडे आलो इज इक्वल टू 0. हे एक्स स्क्वेअर प्लस 2x कॉन्स्टंट नंबर नाही, या ठिकाणी आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मांडताना c या ठिकाणी नाही, 0 घेऊ इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण काय केलं ते जनरल फॉर्म मध्ये मांडले. ए बी सी, ए चा सहगुणक म्हणजे ए बी सी कॉन्स्टंट कोएफिशियंट आहेत. याचा कोएफिशियंट ए चा 1 आहे, बी चा 0 आहे, सी चा -4 आहे. मायनस साइन इज ए मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. इथं बघा वाय स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 आहे, इथं बी चा कोएफिशियंट आपल्याला -2 दिलाय आणि सी कोएफिशियंट आपल्याला दिलाय 7 प्लस 7. इथं कोएफिशियंट 1 आहे, इथं +2 आहे मीन्स 2 आणि इथं 0 आहे. आपल्याला या ठिकाणी आपण कॉलम मध्ये कोएफिशियंट त्या इक्वेशनचे जनरल फॉर्म मध्ये मांडून मगच कोएफिशियंट मांडावे लागतात. महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असतात त्याला अगोदर फर्स्ट टाइम कन्वर्ट इनटू जनरल फॉर्म, त्याला रूपांतरित करायचंय सर्वसामान्य रूपामध्ये, स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म मध्ये, आणि मग ए बी सी त्याच्या कोएफिशियंटच्या किमती आपल्याला मिळणार आहेत. डायरेक्ट काढायला गेलो तर चुकण्याची शक्यता आहे. आपल्याला उदाहरण दिले आहे का नाही ठरवा. डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. 4 प्रकारची एक्झाम्पल्स आहेत का नाहीत. 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये तुलना करायची. वन व्हेरिएबल आहे का, आहे. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का, आहे. जनरल फॉर्म. 2 कंडिशन चेक करायचे. इथं बघा y² + 5 इज इक्वल टू 9y² + 5 इज इक्वल टू 0. एक्सच व्हेरिएबल असला पाहिजे असं काही नाही. कोणताही व्हेरिएबल सेकंड लिपीमध्ये असला पाहिजे, आणखीन एकच असला पाहिजे. y एकच आहे. मॅक्झिमम इंडेक्स 2, त्याचा इंडेक्स 2 आहे. हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड m³ - 5m² + 4 इज इक्वल टू 0. m वन व्हेरिएबल आहे, इथं पण m आहे, इथं पण m आहे. वन व्हेरिएबल आहे.
फर्स्ट सॅटिस्फाय होते, सेकंड मॅक्झिमम इंडेक्स इज 2, इथं मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते, सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. इथं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, हे क्वाड्रॅटिक आहेत, इथं एक होत नाही. हे इक्वेशन नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. चौथं या ठिकाणी दिले. आता हे दोन कंस दिलेत, l+2 इंटू l-5 इज इक्वल टू 0. आपल्याला अगोदर हे सॉल्व करावे लागेल. l इंटू l l², l इंटू -5 -5l प्लस 2 इंटू l 2l प्लस 2 इंटू -5 5 2 10 -10 इज इक्वल टू 0. हे मांडून घेऊया अगोदर. l² -5 अधिक 2 -5l अधिक 2l -3l. चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी केली, 5तून 2 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. -10 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता ह्याची तुलना करूया दिलेल्या कंडिशन नुसार. वन व्हेरिएबल आहे का? आहे. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का? आहे. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. दे आर ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, वर्ग समीकरण आहे का नाही, 1 मार्कासाठी आपण पडताळा करू शकतोय. आता आपल्याला यानंतर रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहायचे आहेत. रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला पुढचा भाग बघायचा. 9वी मध्ये आपण उजळणी केली होती. इफ व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 0, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 0, बहुपदीची किंमत 0 येते. कुणासाठी? फॉर x इज इक्वल टू a. त्या बहुपदीमध्ये x या चलाची किंमत a ठेवली आणि त्या a किंमत ठेवल्यामुळं त्याचं उत्तर 0 आलं. देन x मायनस a इज ए फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. x बरोबर a म्हणजे x वजा a, x बरोबर a, a इकडे आला x मायनस a, हा अवयव आहे कुणाचा? त्या बहुपदीचा. हे आपण 9वी मध्ये शिकलोय. जर त्या पॉलिनॉमियलचं उत्तर 0 आलं तर बहुपदीचं, म्हणजे दॅट इज इफ p ऑफ x इज ए पॉलिनॉमियल, p ऑफ x ही एक बहुपदी आहे आणि p ऑफ a, x ची किंमत a ठेवली की त्याचं उत्तर 0 येते. p ऑफ a इज इक्वल टू 0. देन x मायनस a इज फॅक्टर ऑफ p ऑफ x, म्हणजे x वजा a हा अवयव असणार कुणाचा? या बहुपदीचा. कधी? त्या बहुपदीमध्ये त्याची किंमत ठेवली आणि ती किंमत 0 आली तरच त्या बहुपदीचा x वजा a हा अवयव म्हणायचा. इन दिस केस a इज रूट ऑफ सोल्युशन. रूट आहे म्हणू शकतोय किंवा मूळ आहे म्हणू शकतोय किंवा उत्तर आहे असं म्हणू शकतोय. कुणाचं? त्या बहुपदीचं. p ऑफ x इज इक्वल टू 0. कारण त्या बहुपदीचं उत्तर 0 येते. उजवी बाजू 0 आहे, डावी बाजू पण 0 येते. दोन्ही बाजू समान होतात. जर समान होत असतील, 0 येत असेल तरच त्याला आपण फॅक्टर म्हणू, रूट्स म्हणू किंवा सोल्युशन्स म्हणू. त्यासाठी आपल्याला उदाहरणं दिलेत. x बरोबर -6, x ची किंमत -6 आपल्याला ठेवून बघायची आहे. इन द पॉलिनॉमियल x² - 5 + 5x इज -6 या बहुपदीमध्ये ठेवूया. घेतो इथं x² + 5x - 6, x इज इक्वल टू -6, x² - 6² प्लस 5, x इज इक्वल टू -6, -6² प्लस 36, माइनस माइनस प्लस, प्लस इंटू माइनस माइनस, 5 × 30 वजा 6, 36 माइनस चिन्ह सारखे आहेत, बेरीज केली 30 आणि 7 36, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, 36 माइनस 36 0, म्हणजे x² + 5x - 6 इज इक्वल टू 0. ह्याचं उत्तर 0 आलं. आपण बहुपदीच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं इक्वेट टू 0, बरोबर 0 आलं पाहिजे होतं. आता a ही व्हॅल्यू इथं -6 आहे, म्हणजे p ऑफ -6 आपल्याला हे मिळालं इज इक्वल टू 0. p ऑफ -6 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय आहे तर x + 6 असणार आहे. हे इकडे आले की काय होणार आहे,
एक्स प्लस 6 इज फॅक्टर. याला फॅक्टर म्हणू शकतोय, याला रूट म्हणू शकतोय, किंवा सोल्युशन सुद्धा म्हणू शकतोय. म्हणजे x अधिक 6 हे या समीकरणाचा अवयव आहे, कारण p ऑफ x मीन्स p ऑफ -6 इज 0. या पद्धतीने आपल्याला दिलेली अट पूर्ण केलेली आहे, म्हणून त्याला आपण अवयव म्हणू. रूट ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन -6, x plus 6 is the root, x plus 6 is the factor, x plus 6 is the solution. आता सेकंड एक्झाम्पल कडे आपण जाऊया. इथं x ची किंमत 2 ठेवायची, 2. ह्याच इक्वेशन मध्ये x² प्लस 5x मायनस 6 x² 2² प्लस 5x ची किंमत 2 मायनस 6 2² 4 5 2 10 वजा 6. इथं 10 आणि 4 14 वजा 6. या ठिकाणी आपल्याला किंमत येते 8. x वर्ग 10 आणि 4 14 वजा 6. या ठिकाणी आपल्याला किंमत मिळाली 8. म्हणजे 0 आली का? नाही. आन्सर 8 आलं. म्हणजे 8 आलं इज नॉट इक्वल टू 0. 0 आलेलं नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 2 इज नॉट ए फॅक्टर. हा अवयव नाही ऑफ द गिव्हन इक्वेशन. वरील समीकरणाचा अवयव नाही. इक्वेट टू 0 इक्वल टू 0 आलं पाहिजे. बरोबर 0 आलं पाहिजे. 0 आलं नाही तर तो अवयव नाही. 0 आला तरच अवयव आहे. खाली आपल्याला सांगितले चेक वेदर. इक्वेशन दिलेलं आहे x² - 7x + 6 इज इक्वल टू 0. चेक वेदर बोथ कंडिशन्स आर सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स. x इज इक्वल टू 3/2, x इज इक्वल टू -2. यामध्ये ते सोल्युशन्स आहे का नाही चेक करायचं आहे. पहिल्यांदा आपण चेक करूया. x बरोबर 3/2 किंमत घेऊया. या इक्वेशन मध्ये 2x² - 7x + 6 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x² 3/2 स्क्वेअर मायनस 7 × x 3/2 प्लस 6. सॉल्व करूया. 2 तासाच 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4. इथं 2 ला 2 घालवू नका, कारण स्क्वेअर करायचे आपल्याला. काही जण घालवतात म्हणून सांगितलं. वजा 7 त्रिक 21 छेद 2 अधिक 6. आता बे 1 के बे, बे 2 4. आता तुम्ही भाग घालवू शकता. 9/2 वजा 21/2 अधिक 6. छेद सारखा आहे. भाग जातोय का बघूया. 9 वजा 21 आपण किंमत करूया अगोदर. 9 वजा 21 इथं आपण छेद सारखा आहे एकदाच लिहूया. -12/2 प्लस 6 बेसख्ख 12. उत्तर आपण इथं सोडूया. थोडी जागा घेतो या ठिकाणी. बेसख्ख 12 वजा 6 अधिक 6 बरोबर 0. उत्तर किती आलं? 0. इक्वेट टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 3/2 इज म्हणजेच काय असणार आहे? x - 3/2 इज रूट इज सोल्युशन इज फॅक्टर ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिकडे जाऊया. दुसरा दिलेला भाग -2 2x² - 7x + 6 इज इक्वल टू. इक्वेशन लिहिलंय. दुसरा पार्ट वापरायचा आहे. इथं दुसरं घेतलंय. या ठिकाणी पहिला आपण इक्वेशन सोडवलं. दुसऱ्यामध्ये काय करायचं? 2x² - 2² -7 x ची किंमत -2 प्लस 6 सोडवलं. 2 आहे तसाच. -2 चा वर्ग 4 वजा वजा अधिक वजा गुणिले वजा 7 2 14 अधिक 6 बेचोक 8 अधिक 14 अधिक 6 14 × 20 = 28 इज नॉट इक्वल टू 0. इथं इक्वल टू 0 आलं. इज नॉट इक्वल टू 0. 0 आलं नाही. म्हणजे काय? x इज इक्वल टू -2 इज नॉट ए फॅक्टर ऑफ द गिव्हन इक्वेशन, गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे का नाही हे आपण बघू शकतोय.
म्हणजे या पद्धतीनं आपल्याला रूट्स काढता येतात, रूट्स आहेत का नाहीत हे बघता येते. ह्याचाच वापर आपल्याला पुढे करायचा आहे. 2 भाग आपण बघितले. कोणते कोणते भाग बघितले आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म बघितला. ax² + bx + c हा इज इक्वल टू 0. त्यामध्ये a b c रिअल नंबर पाहिजे, a 0 असता कामा नये. आणि त्यानंतर आपण काय बघितलं? व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन or the value of which both of the sides of the equations are equal, म्हणजे डावी आणि उजवी बाजू समान असली पाहिजे, आर कॉल्ड सोल्युशन. डावी आणि उजवी बाजू समान असली पाहिजे. आपण सोडवत गेलो, डावी बाजू 0 आली, उजवी बाजू पण 0 आहे, दोन्ही बाजूचं इक्वेशन सेम आलं पाहिजे. म्हणजे जर सेम आलं, सेम म्हणजे 0 आलं, तर आपण काय म्हणू? दे आर द सोल्युशन, दे आर द रूट्स ऑफ दॅट इक्वेशन. जनरल फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म, त्याचं ते रूट्स असणार आहे. सपोज आपण ए रूट घेऊन सोडवलं होतं. हे भाग आपण बघितले. याच्यावर प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, तो आपण सोडवूया, त्याच्यावर चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.